पैसे मिळवायचे आहेत आणि चांगली शांततेत झोपही झाली पाहिजे, तर उद्योजक झाल्याशिवाय पर्याय नाही. उद्योजकतेविषयी आपल्या भाषणांमधून तरुणांमध्ये जाणीव जागृत निर्माण करणारं तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सत्यजित दादा तांबे. अनेक विषयांवर अभ्यास आणि वाचन करणाऱ्या सत्यजित दादांचं एक म्हणणं आहे, एका जीवनामध्ये माणूस सर्व काही मिळवू शकतो, मात्र त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्नांची गरज आहे. उद्योजकाने प्रत्येक काम स्मार्टली, इंटेलिजंटली आणि वेगळेपण जपून केलं तर यश फार दूर नसतं, असं सांगणारे सत्यजित दादा आपले विचार ऐकण्यास सॅटर्डे क्लबचे तमाम उद्योजक आणि व्यावसायिक उत्सुक आहेत. पण सॅटर्डे क्लबचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. मी अनेक सॅटर्डे क्लब्सच्या मीटिंग्सला जात असतो, आमच्या संगमनेरमधल्या मीटिंग्समध्ये जात असतो, नाशिकमध्ये जात असतो. अनेक ठिकाणी मला माझे मित्रपरिवार बोलवतात आणि तिथे मी जात असतो. संतोष पाटील इथं बसलेले आहेत, तेही माझे जुने मित्र आहेत. आणि एकमेकांना मदत करत करत व्यवसाय करणं आणि एकमेकाची प्रगती करणं, मला असं वाटतं की हा जीवनाचा एक फार मोठा नियम आहे. कम्युनिटी लिव्हिंग ह्याच्यातूनच मनुष्याचं खरं तर प्रगती झालेली आहे. आपण पूर्वी एकटे एकटे राहायचो, नंतर कळपानी राहायला लागलो, एकमेकाला मदत करायला लागलो आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने माणसाची प्रगती आजपर्यंत झालेली आहे. आणि म्हणून कुठल्याही शाळेमध्ये जे शिकतो किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये शिकतो किंवा कुठल्याही MBA इन्स्टिट्यूटमध्ये आपण जे शिकतो त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मला असं वाटतं की पियर लर्निंगमध्ये होत असतं, एकमेकाबरोबर राहिल्याने ते होत असतं. कारण सेम प्रॉब्लेम आणि सेम मिस्टेक्स या परत परत करायचे नसतात आणि ते आपण एकत्र बसून खऱ्या अर्थाने चर्चा करतो. मला असं वाटतं की तेच खऱ्या अर्थाने सॅटर्डे क्लबचं फार मोठं यश आहे. आपल्याच एखाद्या सहकार्याने केलेली एखादी चूक जी असते तशी चूक परत होता कामा नये आणि ती चूक करण्याची काही गरज नाही. आपण त्याच्यातून शिकायचं आणि आपण आपलं ध्येय ठेवून, धोरण ठेवून पुढे पुढे जायचं. अशा पद्धतीने आपण हे सगळं मला असं वाटतं की सॅटर्डे क्लबमध्ये करत असतो. आणि म्हणून मी कायम असं मानतो की पियर लर्निंग हेच एक अंतिम सत्य आहे आणि तेच सॅटर्डे क्लबचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे मी आज इथं येण्याचं खरं तर मान्य केलं आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी किंबहुना मी असं मानत असतो की खूप काही मी बोलून मी फार मोठा तज्ज्ञ नाही किंवा मी कुठलाही फार मोठा ओरेटर पण नाही, मोटिवेशनल स्पीकर तर मुळीच नाही. परंतु मला असं वाटतं की जे जीवनातले अनुभव आहेत, जे वाचण्यातून, बोलण्यातून, फिरण्यातून जे समजतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे, ह्या उद्देशाने खऱ्या अर्थाने मी बोलत असतो. आज एकच छोटीशी गोष्ट आपल्याला मी सांगणार आहे आणि तेवढाच एक छोटासा अनुभव मला आपल्याला सगळ्यांना सांगायचा. आपण सगळेजण उद्योजक आहात, छोटा मोठा उद्योग आपण सुरू केला असेल किंवा करणार असाल. आपल्याकडेही 2, 4, 5 लोक आज काम करत असतील, जास्तही असतील, कमीही असतील. परंतु निश्चितच मला असं वाटतं की उद्योजकमधली सगळ्यात बेसिक क्वालिटी जी असते ती म्हणजे लीडरशिप असते. त्याला नेतृत्व करण्याचे गुण त्याच्यामध्ये असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तो समाजामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करू शकत नाही आणि उद्योजक तर होऊच शकत नाही. असा एकही उद्योजक नाही सक्सेसफुल की ज्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज नाही. असतातच, प्रत्येकामध्ये 100% असतात. त्या काही हिडन असतात, काही समजत नसतात, परंतु क्वालिटीज त्याच्यामध्ये असतातच. माझ्या एका मित्राने एक व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय होता की आपण सगळेजण आता शहरामध्ये राहतो, तर सोसायट्या आहेत आपल्याकडे आणि सोसायट्यांमध्ये खाली गाडी धुवायला आपल्याकडे काही मुलं येत असतात. आपण त्यांना महिन्याचे पैसे देतो आणि ते गाडी धुण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. असा हा अनऑर्गनाइज्ड बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून माझ्या एका मित्राने थोडंसं विचार केला की ह्याच्यात आपण थोडंसं ऑटोमेशन आणू, चांगले मशिनरी आणू, चांगलं थोडंसं त्या स्टाफला ट्रेनिंग देऊ, त्यांना चांगले ड्रेस कोड देऊ आणि ॲप वगैरे तयार करू आणि त्याच्यातून बिझनेस करू. म्हणून त्यांनी एक व्यवसाय चालू केला, एक ॲप चालू केलं आणि त्याचं क्लायंटेल त्यांनी खूप महाग ठेवलं आणि क्लायंटेल त्यांनी असं ठेवलं होतं टार्गेट ऑडियन्स की आपल्याला एकदम चांगले लोक, मर्सिडीज बेन्झच्या खाली जायचंच नाही, BMW खाली जायचंच नाही, अशा पद्धतीचं क्लायंटेल करायचं आणि तिथं बिझनेस करायचा असं त्यांनी ठरवलं. मग काम चालू केलं त्यांनी. सगळे जे गाड्या धुणारे होते त्यांना गोळा केलं, त्यांना सांगितलं की तुम्हाला मी चांगला बिझनेस देईल, 2 पैसे जास्त देईल, फक्त तुम्हाला माझ्या पद्धतीने काम करावं लागेल.
आणि त्या पद्धतीने त्यांनी तो बिझनेस चालू केला आणि मोठ्या मोठ्या सोसायट्यांमधले क्लायंट त्याला मिळायला लागले, व्यवसाय चांगला चालू झाला. आणि मग फीडबॅक घेत असताना त्याला फीडबॅक यायला लागला की सर्व्हिस काय बरोबर नाही आहे, हे मुलं चांगलं बोलत नाही, हे आरडाओरडा करून बोलतात, हायजीन नाही आहे, एकमेकाला शिव्या देतात. आणि अशा पद्धतीचं सगळं आलं. आता क्लायंट तर मर्सिडीजवाला चांगल्या सोसायटीत राहणारा, त्याला हे असं काहीच ऐकायची सवय नाही किंवा सहन होत नव्हतं. आणि काही केला तो प्रॉब्लेम सुटत नव्हता. त्यांनी ट्रेनिंग दिलं सगळ्या स्टाफला, परंतु काही केल्या तो प्रॉब्लेम सुटत नव्हता. म्हणून तो माझ्या दुसऱ्या मित्राकडे त्या ठिकाणी सल्ला घ्यायला आला की आपण कसं करायचं. तो माझा मित्र थोडासा ट्रेनिंगमधला, कॉर्पोरेट ट्रेनिंगमधला एक्सपर्ट आहे. मग माझ्या मित्रांनी सगळं गेला, त्या सगळ्यांशी बोलला वगैरे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर सगळ्या मुलांशी बोलल्यानंतर त्यांनी त्या 3-4 डायरेक्टर्स होते, CEO, CFO, अमुक धमुक, सगळ्यांना एकत्र केलं बोर्डाच्या रूममध्ये. आणि बोर्ड रूममध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की सांगा तुमचा प्रॉब्लेम काय. मग ते CEOजनी सांगितलं की असा फीडबॅक आम्हाला येतोय, मुलं आरोगंटली बोलत आहेत, हायजीन नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, ट्रीटमेंट त्यांना सर्व्हिस देता येत नाही, हंबल सर्व्हिस द्यायला पाहिजे, विनम्रता पाहिजे, ती दिसत नाही आहे, आणि काय करायचं. तो हा म्हणाला की कसं आहे, ढँगटेडँगमध्ये थोडंसं आपल्याला अडचण आहे. तर ते सगळे म्हणले काय ढँगटेडँग, सगळेजण ते चक्रावून गेले. कसं आहे, ढँगटेडँग जर बरोबर झालं तर ढँगटेडँग होऊ शकतं. आता ते CEO, CFO सगळे एकदम चक्रावून गेले की हा काय बोलतोय. आता हा तर चांगला ट्रेनर वगैरे, एकदम कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे करणारा. पण कसं आहे, ते ढँगटेडँग आपल्याला करावं लागेल. पण ढँगटेडँग जर झालं तर व्यवस्थितपणे ते सगळा रिझल्ट पण आपल्याला मिळेल आणि ढँगटेडँगसुद्धा सक्सेसफुल होईल. आणि ढँगटेडँग आपल्याला ढँगटेडँग त्यांना काहीच कळायला मार्ग नाही. मग शेवटी त्याला यार थांबा, हे काय बोलतोय म्हणले तू, हे काय ढँगटेडँग काय चाललंय. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला ढँगटेडँग नाही माहिती. तो म्हणला नाही ना, ढँगटेडँग माहीत नाही काय. तो म्हणले मग तुम्हाला जसं ढँगटेडँग कळत नाही आहे तसं तुम्ही जे तुझ्या ट्रेनिंग त्या मुलांना देतोय त्यांना पण काहीच कळत नाही आहे. मग म्हणले म्हणजे काय. तो नाही, तू त्यांना सांगतोय की हायजीन असलं पाहिजे, तू त्यांना सांगतोय की तुम्ही विनम्रतेने बोललं पाहिजे, तुम्ही सर्व्हिस चांगली दिली पाहिजे, पण हे मुलं जे आहेत ह्यांचं बॅकग्राऊंडच वेगळं आहे. हे स्लममध्ये राहणारे आहेत, हे कुठंतरी राहणारे आहेत, हे लोअर मिडल क्लास किंवा त्याच्याही खालच्या क्लासमधले मुलं आहेत, तेच गाड्या धुण्याचं काम करतायत. आता त्याला जर मर्सिडीज बेंझवाल्याशी कसं बोलायचं हे त्याला माहितीच नाही आहे, तर तू त्याला कशा पद्धतीने हे करशील. मग म्हणले आता काय केलं पाहिजे. मग त्यांनी 2 गोष्टी ठरवल्या. प्रॉब्लेम्स काय म्हणले. त्यांनी प्रॉब्लेम एक आहे, हायजीन नाही. एवढे हजारो रुपये आपण त्यांच्याकडून गाडी धुण्याचे घेतोय, परंतु हायजीन आपले मुलं राहत नाही. त्यांना युनिफॉर्म दिलाय, ट्रेनिंग दिले, सगळं दिलं, हायजीन राहत नाही. ते म्हणले ठीक आहे. दुसरा म्हणले ते सर्व्हिस देत नाही, विनम्रता नाही, असं नाही तसं नाही. ठीक आहे म्हणले, एक काम करूया. आता त्यांना जर तुम्ही खूप ट्रेनिंग दिलं की हायजीन राहायचंय. आता तो समजा स्लममध्ये राहणारा एखादा मुलगा आहे, त्याला जर तुम्ही त्याची हायजीनची व्याख्या इथे आहे आणि तुम्ही त्याला ट्रेनिंग देऊन सांगितलं तर त्याची इथपर्यंत आली, पण मर्सिडीज बेंझवाल्याची हायजीनची व्याख्या इथं आहे. ह्याच्या दृष्टीने तो हायजीन झालेला आहे, परंतु मर्सिडीज बेंझवाल्याच्या दृष्टीने तो हायजीन नाहीच आहे, कारण गॅप खूप मोठा आहे. मग काय करायचं. मग त्यांनी एक पर्याय असा निवडला. आणि हायजीन जर चांगलं दाखवायचं असेल तर सगळ्यात जास्त हायजीन कुठं असतं. तर म्हणले हॉस्पिटलमधल्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतं. मग या सगळ्या मुलांना ते ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि त्यांना दाखवलं की हायजीन म्हणजे नेमकं कसं असतं. मग हे हायजीन तुमची व्याख्या आणि आत्ताचे हायजीनची व्याख्या, अशा पद्धतीने त्यांना हायजीन म्हणजे नेमकं काय हे त्यांना समजून सांगण्याचं काम ह्या मुलांनी केलं. आणि मग त्यांना डोळे उघडले, अरे अच्छा हायजीन म्हणजे असं असतं काय, बरं. सर्व्हिस, विनम्रता कशी आणायची. आता जो रोज घरात शिव्या देऊनच सुरू करतो, त्याला किती विनम्रता सांगितलं तर तो शिवेची तीव्रता कमी करू शकतो, पण ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकतो. ह्यांच्या दृष्टीने विनम्रता म्हणजे हंबलनेस वेगळ्या पद्धतीला आहे. ह्याच्या दृष्टीने शिव्या न देणं म्हणजेच ह्याला वाटतं की मी हंबल झालेलो आहे. मग काय करायचं. मग म्हणले सर्व्हिसमध्ये सगळ्यात जास्त चांगलं काय असतं. तर म्हणले या मुलांना 5 स्टार हॉटेलला आपण जेवायला घेऊन जाऊ. मग त्यांना 5 स्टार हॉटेलला जेवायला घेऊन गेले. मग त्यांनी तिथला
तो जो वेटर असेल किंवा जे असतील ते मग त्यांना सर सर मॅडम मॅडम करून त्यांचं नॅपकिन टाकलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना प्रत्येक गोष्टीला सर येस सर थँक्यू सर नो सर सॉरी एक्सक्यूज मी असं सगळं. अच्छा म्हणले हे सर्व्हिसची व्याख्या आहे. आणि मग त्यांच्यामधल्या सर्व्हिस आणि हायजीनच्या बाबतीमध्ये थोडीशी प्रोग्रेस झाली. आता सांगायचं तात्पर्य या स्टोरीचं एवढंच आहे, जी एकच मला तुम्हाला आजच्या दिवशी टेक अवे जो द्यायचा आहे तो म्हणजे नेमकं व्हिजन आपलं काय आहे, आपला गोल काय आहे ॲज अ उद्योजक, तो तुमच्या ऑर्गनायझेशनमधल्या प्रत्येक माणसाला कळालाच पाहिजे. आणि तो जोपर्यंत आपण व्यवस्थित त्याला समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगू शकत नाही तोपर्यंत ते जे व्हिजन आहे, प्रत्येक उद्योजक विजनरी असतो, पण शेअर्ड व्हिजन नावाची एक कन्सेप्ट असते की जोपर्यंत ते व्हिजन सगळ्यांपर्यंत जात नाही आणि तुमच्या फॅक्टरीमधला क्लास 4चा माणूससुद्धा अगदी सिक्युरिटी गार्डपासून ते तुमचे टॉयलेट क्लीन करणाऱ्या माणसापासून ते तुमच्या CEO पर्यंत, मालकापर्यंत, तुमच्या घरातल्या तुमच्या स्पाऊसपर्यंत, बायको असेल तर बायको, नवरा असेल तर नवऱ्यापर्यंत, सगळ्यांना जोपर्यंत तुमचं व्हिजन आणि तुमचे एक्सपेक्टेशन्स कळत नाही तोपर्यंत प्रत्येकजण तुमच्या ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. आणि मन आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपलं फ्रस्ट्रेशन असतं की चांगले माणसं भेटत नाही, काम करायला चांगले लोक भेटत नाही, माणसं सगळे चांगलेच असतात, तोच माणूस दुसऱ्या कंपनीत गेला चांगला परफॉर्म करायला लागतो, आपल्याच कंपनीत तो परफॉर्म का नसतो करत? कारण आपण त्याला ती गोष्ट समजून सांगण्यामध्ये कुठंतरी कमी पडतो किंवा त्याच्या लेवलला जाऊन आपण करण्यामध्ये कमी पडतो. म्हणून ॲडल्ट टू ॲडल्ट जो कम्युनिकेशन असतं ते ॲडल्ट टू ॲडल्ट कम्युनिकेशन होणं मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याला आपण शेअर्ड व्हिजन असं म्हणतो. जोपर्यंत सगळ्यांचं व्हिजन एकत्र येत नाही तोपर्यंत हे काम होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने हेच उद्देश घेऊन मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आपल्या कंपनीमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं गरजेचं आहे. सगळ्यांना एकत्र आणून जेव्हा आपण व्हिजन आपण त्यांना समजून सांगण्यामध्ये यशस्वी होऊ तेव्हा यश हे मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हाच एक मला आज तुम्हाला छोटासा मंत्र म्हणणार नाही मी, परंतु एक छोटासा टेक अवे आपल्याला द्यायचा होता की आपलं जे व्हिजन आहे, प्रत्येक माणसाने गोल ठेवला पाहिजे, व्हिजन ठेवलं पाहिजे आणि ते शेवटच्या माणसापर्यंत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या लोकांपर्यंत असलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की मला ह्या गोलसाठी, ह्या व्हिजनसाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि हे जेव्हा आपण वातावरण तयार करू शकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या ह्याला यश आहे. नाही तर मालक म्हणून तुम्ही एकटे कसे वागले, किती चांगले असले, किती मार्केटिंग केलं, किती तुमचं व्हिजन चांगलं असलं, किती तुम्ही गोल ठेवले, पण जोपर्यंत तुमची टीम तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्या सेम फ्रिक्वेन्सीवर आणि त्या सेम एनर्जी लेवलनी जोपर्यंत तुम्हाला मदत करण्याला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळू शकत नाही. आणि म्हणून अनेक लोक मी पाहतो की उद्योग व्यवसायामध्ये येतात. आजकाल तर असं झालेलं आहे पाटील साहेब की आपण हे म्हणतो 1 कोटी मराठी उद्योजक झाले पाहिजे, अमुक झालं तमुक झालं, सगळं बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, झाले पाहिजे, बरोबर आहे. पण उद्योजक होणं सुद्धा आता नवीन फॅड आलेलं आहे. सोशल मीडियाच्या दुनियामध्ये उद्योजक होणं सुद्धा फॅड झालेलं आहे. उद्योजक म्हणजे काय हा सुद्धा एक फार मोठा विषय याच्यातून आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणताही उद्योग व्यवसाय करण्याच्या पूर्वी आपण काहीतरी वेगळं करतोय की नाही हा देखील विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मी सांगत असतो कायम की भारतातले, जगातले जे टॉपचे 10 श्रीमंत लोक आहेत त्या 10च्या 10 श्रीमंत लोकांपैकी 9 लोक हे फर्स्ट जनरेशनचे एंटरप्रेन्योर आहेत. म्हणजे त्यांनीच 20 वर्षामध्ये कंपनी चालू केली आणि 20-25 वर्षात ते जगातले सगळ्यात श्रीमंत लोक झालेले आहेत 25-30 वर्षामध्ये. आणि फक्त एकच आहे की ज्याचं परंपरेने ते लुई वितॉन म्हणून जी कंपनीचं डिझायनर आहे तोच एक ब्रँड असा आहे की ज्याच्या 3 पिढ्यांपासूनचे पैसे आहेत. बाकी सगळे 9चे 9 लोक हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहेत. आणि अजून एक वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की ह्याच्यातला एक पण माणूस, जगातल्या टॉपच्या 10 श्रीमंतांपैकी एक पण माणूस हा गव्हर्नमेंटवर बेसिसवर धंदा करत नाही. त्याचा गव्हर्नमेंटवर कोण आहे का? मायक्रोसॉफ्टचा काही गव्हर्नमेंटशी संबंध आहे का? गुगलचा काही आहे का? ॲपलचा काही आहे का? त्या इलॉन मस्कचा काही आहे का? गव्हर्नमेंटला त्यांची मदत लागते. ट्रम्पला सुद्धा इलॉन मस्कची मदत लागते. पण इलॉन मस्कला ट्रम्पची मदत लागते का? तर काही लागत नाही. आणि तेच भारतातले टॉपचे 10 लोक काढा तुम्ही, हे सगळे सरकारवर अवलंबून आहेत. आणि म्हणून आपला व्यवसाय करत असताना मला रोज माणसं भेटतात की काही सरकारी काम मिळेल का बघा. तो आर्किटेक्ट असेल,
तर तो गव्हर्नमेंट टेंडरच्या मागे लागतो. कोणी असो तो गव्हर्नमेंटच्या टेंडरच्या मागे लागतो, गव्हर्नमेंटचा बिझनेस कसा मिळेल हे बघतो. मला असं वाटतं की ह्या मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. आणि ही मानसिकता खूप स्ट्रॉंग मानसिकता आहे की कोणाच्या भरोश्यावर धंदा करायचा नाही. ही मानसिकता खूप स्ट्रॉंग आहे. त्यासाठी तुमच्या धंद्यामध्ये इनोव्हेशन पाहिजे, अशी काहीतरी गोष्ट पाहिजे की लोकांना तुमच्याकडं यावंच लागलं पाहिजे, दुसरा तिसरा पर्याय राहता कामा नये. आणि ते इनोव्हेशन असलं तरच काहीतरी होऊ शकतं. नाहीतर येवले चहाच्या शेजारी सरपंच चहा, सरपंचच्या शेजारी उपसरपंच. आता तुम्ही कोणत्या रेल्वे स्टेशनला मुंबईचे तुम्ही आहात म्हणून सांगतो, किमान 10 प्रकारचे चहावाले आहेत. आणि म्हणून इनोव्हेशन म्हणजे फक्त चहामध्ये गवतीच्या ॲड करणं नाही, तर इनोव्हेशन म्हणजे काहीतरी असं नवीन गोष्ट आणायची की जगाच्या दृष्टीने ती पुढची आहे. मी एक छोटंसं उदाहरण, आता जपानचे आपले पुरोहितजी आले होते. मी मागच्या महिन्यात जपानला होतो. जपानमध्ये मी गेलेलो असताना माझी मुलगी 3 वर्षाची, 10 वर्षाची, 11 वर्षाची आहे आणि 3 वर्षाचा मुलगा आहे. जपानला आम्ही गेलेलो असताना माझी मुलगी आणि माझा मुलगा, आम्ही फिरत असताना एक शोरूम होतं. त्या शोरूममध्ये छोटे छोटे रोबो फिरत होते. अतिशय क्यूट दिसणारे रोबो जे आहेत ते फिरत होते. आणि ते खूप 15-20 रोबो असे फिरत होते आणि लोक पण त्यांच्याशी खेळत होते. म्हणून कुतूहलाने मी त्या दुकानामध्ये जाण्याचा निर्णय घेतला की काय बघूया आपण. मग मी, अहिल्या, आमचा सूर्या, आम्ही सगळेजण तिथे गेलो. तिथं गेल्यावर लक्षात आलं की AI वर तुम्हाला आजच अच्युत गोडबोलेंनी काहीतरी लेक्चर दिले, मला कळालं. AI आणि रोबोला भावना असतात की नसतात या विषयावर डिबेट आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जे सांगू ते काम करणारा रोबो अशी आपल्या डोक्यामध्ये संकल्पना आहे. तिथं गेल्यावर ती संकल्पना माझी बदलली. ते जे रोबोची कंपनी आहे लोवोट नावाची, गुगल करून बघा, LOVOT. त्या लोवोट कंपनीचे रोबो जे आहेत ते कंपॅनियन म्हणून काम करतात. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करतील. ज्यांच्या घरामध्ये सांभाळायला कोणी नाही अशा लोकांसाठी, ज्यांना घरामध्ये पेट पाहिजे, कुत्रं मांजर, परंतु सांभाळणे ते कोण ते सगळं करत बसणार, त्याच्यासाठी अशा लोकांसाठी हा भारतीय रुपयांमध्ये 6.5 लाख रुपयाला हा रोबो भेटतो. त्याच्यावर तुम्ही माया केली तर तो तुमच्यावर माया करतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तो लक्ष देत नाही. अशा पद्धतीने ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी त्याच्यावर हात पण फिरवला नाही, त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही. माझी मुलीनी त्याच्या अंगावरून हात फिरव, हे कर, त्याला कडेवर घे. छोटासा आहे तो, 2.5-3 किलोचाच आहे. तर तो उचलला वगैरे वगैरे. तर ते माझ्या मुलीला शोरूमच्या दारापर्यंत सोडायला आला. त्याच्यामुळं हे टेक्नॉलॉजीनी हे सगळं बदललेलं आहे. ह्याला इनोव्हेशन आपण म्हणतो. ह्याच्यासारखं जर काही आपण नवीन करू शकलो तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपल्याला यश मिळणार आहे. नाहीतर क्वांटम तर आपलं आहेच. आपण भारतीय जे मार्केट आहे 150 कोटीचं मार्केट आहे हो. मार्क झुकरबर्ग येतात आणि आपल्या पंतप्रधानांबरोबर बसतो म्हणजे काय त्याला फार पंतप्रधान आवडतात अशातला भाग नाही आहे. त्याला माहिती आहे की त्याचा सगळ्यात मोठा धंदा जो आहे तो भारतामध्ये आहे. 150 कोटीचे त्याचे फेसबुकचे युजर जे आहेत ते अमेरिकेपेक्षाही जास्त आहेत. आणि म्हणून आपलं कन्झ्युमर मार्केट तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने इथं कन्झ्युमर मार्केटमध्ये आपण नवीन नवीन गोष्टी करत राहणार. पण आपण जगातले श्रीमंत माणसं त्यांनी होऊ का, तर माझ्या दृष्टीने ते एक प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून इनोव्हेशन जे आहे ते देखील आपण निश्चितपणाने आपल्या व्यवसायामध्ये आणावं. आणि आपलं शेअर्ड विजन, आपल्या डोक्यात जे कल्पना आहेत, आपल्या डोक्यात जे गोल आहेत, आपल्या डोक्यात जे विजन आपल्या व्यवसायाविषयी आणि आपल्या स्वतःविषयी जे आहे ते आपल्या सगळ्या टीमला 100% माहितीच असलं पाहिजे. ते आणि आपण सगळे एकाच फ्रिक्वेन्सीवर जर काम करत असू तर निश्चितपणाने यश मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो, जास्त काही सांगत नाही. कारण फार तुम्ही सगळेजण मोठे लोक आहात. आता इथं प्रशांत साहेब बसले, त्यांचं तर मी आता खायचं बंद केलं आहे त्यांचं, परंतु पण मी जात असतो तिथे कधी चाट वगैरे खायला, कधी जाता येता. परंतु हे खूप मोठे लोक आहेत. खूप मोठ्या शून्यातून ह्यांनी व्यवसाय उभे केलेले आहेत. ह्यांनी दिवसभर आपल्याला काही सल्ले दिले असतील, काही चांगल्या आयडियाज आपल्याला मिळाल्या असतील. निश्चितपणाने त्या सगळ्या आयडियांचा उपयोग करून आपण जीवनामध्ये खूप यशस्वी व्हाल. कारण तुमच्याच भरोश्यावर हा देश चालू आहे. या उद्योजकांच्या आणि विशेष करून स्मॉल आणि मीडियम साईजच्या उद्योजकांच्याच भरोश्यावर हा देश चालू आहे. हा अदानी अंबानींच्या भरोश्यावर चालू नाही. या देशाचं खरं कॉन्ट्रिब्युशन जर कोण करत असेल तर हा त्या प्रत्येक गावागावामध्ये काम करणारा 2, 5, 10, 20, 25 लोकांना एम्प्लॉयमेंट देणारा जो माणूस आहे, जो त्याच्यातून काम करणारा माणूस आहे, ह्यांच्याच भरोश्यावर ह्या देशाची इकॉनॉमी चालू आहे. नाहीतर जितके मोठे लोक आहेत, किती लोक आहे रिलायन्समध्ये, किती लोक काम करतात? 15 लाख. म्हणजे
जगातला म्हणजे भारतातले टॉपचे श्रीमंत लोक किती काम करतात? 15. टाटामध्ये किती करतात? 15-20 लाख. सगळे जर टॉपचे कॉर्पोरेट्स बघितले तर एखादा कोटी लोक काम करत असतील. पण हे जर अनऑर्गनाइज सेक्टर आणि SME सेक्टर जर बघितलं, MSME जर सेक्टर बघितलं, तर किमान 10 कोटी लोकांना रोजगार निर्मिती या क्षेत्रांनी आजपर्यंत केलेली आहे. पैशाच्या बाबतीतही पुढं आहे, टर्नओव्हरच्या बाबतीतही पुढं आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या बाबतीतही पुढं आहे, सगळ्याच बाबतीत ते पुढं आहे. म्हणून हे तुम्ही वाढले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल. आणि जी काय अनएम्प्लॉयमेंट जी काय सुरू झालेली आहे आपल्याकडे, मुलं शिकत आहेत, इंजिनियर होत आहेत, चांगलं शिक्षण घेत आहेत, त्या सगळ्यांच्या हाताला काम देणं मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे. कारण आपण फक्त पैसे कमवणे, अजून एक उद्योजकाचं वैशिष्ट्य आपलं आहे, छोट्या उद्योजकाचं, ते म्हणजे तो फक्त पैसे कमवण्यासाठी काम करत नाही. तो पैशाबरोबर प्रतिष्ठा कमवण्यासाठी पण काम करतो आणि त्याचबरोबर समाजातले काही लोक जोडण्यासाठी पण काम करतो. आणि ही भावना कोणत्याही मोठ्या उद्योजकामध्ये नाही. जेवढे मोठे उद्योजक बघाल त्या सगळ्यांना पैसेच कमवायचे, त्यांना जगातलं श्रीमंतच माणूस व्हायचं आहे. परंतु ते त्यांना जर उद्या सांगितलं की ह्या 15 लाख लोकांचं AIचा वापर करून 1 लाख लोकांमध्ये काम होणार आहे, कॉस्ट कटिंग होणार आहे, ते एका दिवसात 14 लाख लोकांना काढून टाकतील. त्यांच्यामध्ये भावना नसतात, इमोशन्स नसतात. छोट्या उद्योजकामध्ये भावना पण असतात, इमोशन्स पण असतात. आणि म्हणून तुमच्या भरोशावर खऱ्या अर्थाने ह्या देशाची प्रगती अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त काम करावं आणि हे करण्यासाठी सॅटर्डे क्लबसारखे जे काय इनिशिएटिव्ज आहेत हे सगळे कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. खरं तर भिडे साहेबांचं आज नामस्मरण या ठिकाणी केलं पाहिजे की त्यांच्या माधवराव भिडेंच्याच जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं आज आपण हा कार्यक्रम करतोय. त्यांनी ही जर संकल्पना मांडली नसती तर एवढे लोक एकत्र आले नसते आणि आपण आज या ठिकाणी संवादही साधू शकलो नसतो आणि मोठ्या पद्धतीने काम देखील करू शकलो नसतो. त्यामुळे माधवराव भिडे साहेबांना देखील या निमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.